असेल, जर का 12वा प्रतिनिधी नसेल तर 2 धावांचं पॅनलाइज केलं जाईल, यात मात्र काही शंका नाही. कृपया विनंती असेल, जर 12वा प्रतिनिधी असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं लगेचच. यस, यावेळेस दीपक आणि नरेश अशी सलामी जोडीत पेटारवाडी संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नरेशला आणि नॉन स्ट्राईक एंड वरती दीपक. पाहावा लागेल गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर हरेश गोलंदाजी ट्रॅक वरती हरेश व्यक्तिक पहिलं षट घेऊन येत असताना पाहावा लागेल राईट मोर द विकेटचा मारा. मात्र यावेळेस नरेश त्याचा समोर पाहावं लागेल. चला गेम ऑन, पंच ग्रीन सिग्नल. मात्र पंचांचा इथे येतो, या सामन्याला केली जाईल सुरुवात. पहिला चेंडू नरेश मात्र सज्ज होतो या. हो, यावेळेस पहिला चेंडू नो, नक्कीच नो चेंडू होता आणि त्यावरती इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलं. या एक सिंगल कंप्लीट झाली, एक नो, अशा 2 धावा इथे मात्र धाव फलकावरती जोडल्या जातील. खातं खोललं झालं, पेटारवाडी संघाचं अकाउंट ओपन झालं. यावेळेस स्ट्राईक एंड वरती दीपकला आपण पाहतोय. फ्री हिट चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू मात्र किती परत फायदा उचलत जातोय पाहावं लागेल. हो हो, यावेळेस नक्कीच फ्री हिटचा फायदा उचलला गेला. इथे मात्र मनोज थोडासा बंबल झाला आणि त्यावरती मात्र 2 धावा कंप्लीट झाले होते. तिसरीचा प्रयत्न करत असताना पाहावं लागेल इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या साह्याने इथे मात्र धावफलकावरती भर पडली जाते. या धावफलक 5 चौकार आहे. यस, नक्कीच 4 धावा चौकाराच्या साह्याने. चेंडू मात्र भिरकावून दिला. फ्री हिट चेंडू होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा दीपक फलंदाज घेत असताना इथे मात्र 4 धावेच्या साह्याने धावफलक 6 धावसंख्या वरती. अद्यापर्यंत विचार केला तर 2 चेंडू फेकले गेलेत, 1 नो चेंडू हाताळलाय आणि फक्त 1 चेंडू मात्र इथे जोडला जाईल. यावेळेस दीपक पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. दीपकच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला. यावेळेस मात्र इथे मात्र आता पाहावं लागेल दीपक. ओ, यावेळेस चेंडूला उंची जास्त, लांबी देखील तितकीच, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षक मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र डोक्याची घंटा होती, वाजता राहिली आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या साह्याने इथे मात्र धावफलकावरती भर पडली जाते. धावफलक 9 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली रनिंग देखील. यावेळेस राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा, यावेळेस खराब चेंडू. नक्कीच पंच मात्र दर्शवत असताना इथे मात्र एक स्क्वेअरचा मारा आपण तर धावेच्या साह्याने धावफलकावरती भर पडली जाते. इथे मात्र ओहो, यावेळेस फटक्यामध्ये फक्त उंची, लांबी कमी. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा दिशा बदलत असताना यावेळेस 2 धावा कंप्लीट झाले. त्या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत, पाहावं लागेल. पहिला चेंडू मात्र नो हाताळला होता हरीश या गोलंदाजाने. मात्र त्याच्यानंतर इथे मात्र साईट चेंज केली आणि राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा मात्र अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. पाहावं लागेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती नरेश. हो, यावेळेस नो चेंडू. नक्कीच इथे मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं गेलं.
आणि इथे यस नक्कीच पंचांचा निर्णय इथे आलाय. नो चेंडू आहे. नो चेंडू वरती मात्र एसट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या फलंदाजाच्या. मात्र इथे नो नक्कीच काय गोलंदाजी केली होती. मात्र यावेळेस चुकीची फेकी. पायाचा पाय मात्र पुढे गेला आणि नो चेंडू मात्र पंचांना घोषित केला. इथे मात्र जीवनदान दिलं जाते नरेश सारख्या फलंदाजाला. इथे त्याचा मोबदला मात्र मिळाला जाईल टीम पेटरबाडी संघाला. यात मात्र काही शंका नाही. सलामी चोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चुका मात्र करत असेल तर त्या चुकांचा मोबदला मात्र समोर विरोधी टीमला मिळाला जाईल. यात मात्र काही शंका नाही. पाहावं लागेल पुढचा चेंडू. यावेळेस देखील फ्री हिट चेंडू. त्याचा फायदा कितपत घेतला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा फ्री हिट चेंडू होता. उडवला गेला. मनोज चांगलं क्षेत्ररक्षण. झील पकडला गेला होता मात्र फ्री हिट चेंडू आणि त्याचा फायदा मात्र मिळाला जाणार नाहीये. इथे अजून एक सिंगलच्या साह्याने इथे धावफलक 14 धावा धावफलकावरती पाहावं लागेल. यावेळेस स्ट्राईक एंड वरती दीपकला आपण पाहतो. या हो यावेळेस फक्त आणि फक्त उंची चेंडू वरती उंची जास्त लांबी कमी चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र आता दीपकला माघारी परतावं लागेल. पहिला हादरा दिला जातोय टीम पेटरबाडी संघाला. दीपक बॅक टू द ग्राउंड. चेंडू सिंगल आणि 8वा चेंडू विकेट. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 नक्कीच एक शिल्लक आहे बॉल. जर नक्कीच आपल्या विभागाचा जर विचार केला ना तर मुरबाड तालुक्यात भरपूर चर्चा आपल्या या विभागाच्या जे नियमांचं अतिशय नक्कीच भरपूर चांगला गोलंदाज. यावेळेस चेंडू मात्र निर्धाव हाताळला जातो. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती. मात्र विचार केला तर दोन नो चेंडू हाताळले होते. एक रेषाचा नो होता, एक भीमरचा नो होता आणि मात्र तरी देखील कमबॅकिंग गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली हॅरेसच्या माध्यमातून. सातत्याने मात्र पेवनचं पहिलं षटक हाताळत असतो आपल्या टीमसाठी आणि टीमच्या नावासाठी. तर यावेळेस षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना मनोज पाहावं लागेल. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहावं लागेल. इथे मात्र मनोजला देखील थोडीशी बंदिश असेल. अजूनही 38 सर्कलचं षटक मैदानाच्या आतमध्ये P2 म्हणून ज्या षटकाची ओळख ते यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिला चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र अतिशय नोमॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल झाली होती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना पाहावं लागेल इथे मात्र धोक्याची घंटा होती. वाजता राहिली. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाबेच्या साहाय्याने धावफलक 16 धावा धावफलका भरती
आणि दोन्ही फलंदाजी करत असताना संघाला विनंती आहे की आपण पहिला धाव पिचवरनं घेऊ शकतो, अन्यथा दुसरी धाव जर पिचवरनं घेतली तर एक रन शॉट दिला जाईल, यात मात्र काही शंका नाहीये. हा यावेळेस चेंडूला दाबलं गेलं, इथं शतरक्षक तैनात, इथं डायरेक्ट हिटचा प्रयास, इथं मात्र प्रयास फुकला गेला. इथं मात्र हरीश शतरक्षक चांगलं शतरक्षण राहिलं हरीशचं, मात्र यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयास, जर का डायरेक्ट हिट झाला असतं तर नक्कीच इथे फलंदाजाला माघारी परतावं लागला असतं. नवीन फलंदाज नितीन. हो यावेळेस नक्कीच जोरदार अपील केली गेली होती परागच्या माध्यमातून. यष्टीरक्षक थोडासा इंटरेस्टेड होता, मात्र पंच त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. इथे निर्धाव चेंडूचे सांगता. हो यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यावरती मात्र 2 धावा कंप्लीट झाले. थोडासा खराब फेकला गेला आणि त्यावरती एक चुरटी धाव देखील ऍड केली जाईल. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 19 धावा धावफलकावरती. हो यावेळेस पुन्हा फुलटॉस चेंडू, मात्र चेंडू खाली शतरक्षक येणार, यात मात्र काही शंका नाहीये. इथे माघारी परतावा लागेल फलंदाज नितीनला. यस नक्कीच नितीनच्या पारीचा अंत. इथे दुसऱ्या क्रमांकावरती नितीनला प्रमोट केलं होतं. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूचा फायदा घेत असताना भिरकाम देण्याचं काम केलं गेलं होतं नितीनने, मात्र त्याच्यामध्ये उंची जास्त लांबी कमी. इथे नितीनला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक 2 दिला जातोय पेटरवाडी संघाला. विनंती असेल पेटरवाडी संघ आपण फलंदाज रेडी ठेवायचे. मागाशी देखील मी तुम्हाला आवाज दिला की आपण नेक्स्ट बॅट्समन रेडी ठेवायचा. या न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रकाशला आपण पाहतोया. एक हायटेड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. भरपूर काळाने मात्र इतकी हाईट असणारा व्यक्ती बघितला मी. अतिशय चांगलं मात्र हाईट आहे, अतिशय मोठे पटके देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील, यात मात्र काही शंका नाही. मी तर म्हणेन आमच्याच वाट्याला थोडीशी हाईट कमी आली, नाहीतर हाईट आमची देखील होती. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मनोज प्रकाश, ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं मनोजच्या माध्यमातून, मात्र यावेळेस फक्त आणि फक्त एक सिंगल षटक क्रमांक इथं 2 संपलं जातं. या 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. यावेळेस वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं मात्र तिसरं षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती चैतन्य उर्फ नाना. यावेळेस राईट मोर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंड वरती प्रकाश, ज्याचा प्रकाश ओ यावेळेस फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र नो मॅन लॅस मध्ये चेंडू ट्रॅव्हल, 2 क्षेत्ररक्षक धावतात. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. नक्कीच यावेळेस 2 धावा कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का.
येत नाही की तिसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र प्रकाशला माघारी परतावा लागेल. फटका चांगला होता. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, मात्र तितकं चांगलं शतरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवलं गेलं. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला आपण पाहतोय. हो हो, यावेळेस स्लोवर बंडिले बरी आणि त्यावरती इथे मात्र माघारी परतावा लागेल नरेशला. अजून एक आदर दिला जातो पेटरवाडी संघाला. नरेश गाबुड यावेळेस काय गोलंदाजी केली जाते नानाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मात्र जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र इथे रनआउटचा विकेट. आणि यावेळेस स्लोबर पण डिलिव्हरी नानाच्या माध्यमातून. आणि इथे देखील ब्रश करून चेंडू मात्र जाऊन विशावला एसटी रक्षकाच्या हाताखाली. पराग मात्र एसटी रक्षण करत असताना चुका मात्र होणार नाही परागकडनं. त्यावेळेस मात्र इथे नरेशला माघारी परतवण्याचं काम इथं केलं गेलं नाना या गोलंदाजाने. नवीन फलंदाज ज्यावेळेस रामला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायक नंबरची राम पाप लागेल पुढचा चेंडू. नाना मात्र सज्ज होतो. यावेळेस नक्कीच फुलटा चेंडू होता, त्याचा फायदा मात्र घेता आला नाही फलंदाजाला. इथे मात्र धोक्याची घंटा होती, मात्र येथे फलंदाज राम मात्र क्रीज मध्ये सेफ असेल. 2 धावा, या 2 धावेच्या साह्याने धावफलक 24 धावा धावफलकावरती. यावेळेस खराब चेंडू. इथे मात्र एक स्क्वेअरचा मारा अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरकावत असताना 25 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू जाऊन रक्षकाकडे निर्धाव चेंडूचे सांगता. यावेळेस 2 धाबा कंप्लीट झाले. ते 2 धाब्याच्या साह्याने धावफलक पुढे सरकावत असताना यावेळेस मनोज, हो काय कॅच, वडा कॅच, अतिशय सुरेख कॅच इथं पकडला गेला. एक हाताने मात्र इतका अवघड कॅच मात्र कुणालाही पकडणं इतकं सोपं नसेल, मात्र मनोजने ते काम मैदानाच्या आतमध्ये चोखपणे पार पाडले. अतिशय चांगला झेल. इथे मात्र रामला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक हादरा पेटरवाडी संघाला दिला जातो. या न्यू बॅटर यावेळेस हेमंतला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हरेश यावेळेस व्यक्तिगत दुसरं सांगे कोटेचं 4थं षटक घेऊन येत असताना हरीशला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
आता मात्र हरेश राऊंड मोर द विकेटचा मारा पाहावा लागेल. पहिला चेंडू हो ज्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र फलंदाजाला त्याचा फायदा घेता आला नाहीये. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या त्या फलंदाजाच्या. इथे मात्र अजून एक हादरा दिला जातो पेटरवाडी संघाला. नक्कीच काय गोलंदाजी केली जाते हरीशच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळत असताना मात्र पहिला चेंडू जरूर नोट हाताळला होता मात्र त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सातत्याने इथे मात्र हादरे दिले जातात पेटरवाडी संघाला. यावेळेस नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. हरेश व्यक्तिगत दुसरं सांगी कोटेलचं चौथं षटक ताळत असताना पहिला चेंडू वरती मात्र इथं विकेट हादरा क्रमांक दिला जातो या 5वा इथं पेटरवाडी संघाला. हो क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. इथे मात्र चेंडू जाऊन आदळला फलंदाजाच्या अंगइष्ट्यांवरती. मात्र यावेळेस एक कुठली प्रकारची धाव इथे घेतली जाणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता अतिशय नक्कीच म्हटलं होतं की हरेश कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू होता. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिले. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि एक सिंगलच्या साह्याने इथे मात्र धावफलक 28 धावा धावफलकावरती. हो यावेळेस बॅटला ब्रश करून सिंधू मात्र गेला होता यष्टीरक्षकाकडे. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल उडवला होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेलला पकडला गेला. या चांगलं यष्टीरक्षण पराग या फलंदाजाच्या यष्टीरक्षकाच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगला झेल आणि त्या झेलचा मोबदला इथे मिळाला जातोय या टीम कवटेवाडी संघाला. इथे मात्र अजून एक हादरा दिला जातोय पेटरवाडी संघाला. नवीन फलंदाज रवी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच विचार केला तर आजपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेत. 5 चेंडू मात्र हाताळले गेलेत हरेशच्या माध्यमातून. म्हटलं होतं कमबॅकिंग गोलंदाजी मात्र हरेशमध्ये ती क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर खर्च केल्या होत्या तरी देखील कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासावरती खरा उतरलाय हा गोलंदाज. यस इथे मात्र षटक क्रमांक 4 संपलं घेतलंय. फक्त आणि फक्त हरेशने एकच धाव खर्च केली. काय कमालीची गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच सातत्याने आपल्या टीमसाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असणारा हा खेळाडू मात्र काय गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. इथे मात्र फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. 4 षटकांती धावफलकाचा जर विचार केला तर 28 धावा धावफलकावरती आहेत. फक्त आणि फक्त 28 धावा पाहावं लागेल. आता मात्र शेवटचं षटक हाणामारीचे षटक म्हणून ज्याची ओळख ते मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती पाहावं लागेल. गोलंदाज महेंद्र. नक्कीच यावेळेस महेंद्रचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं 5वं षटक शेवटचं षटक आणि त्या षटकामध्ये पाहावं लागेल महेंद्र काय करेल. मात्र यावेळेस पेटरवाडी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेचून आणावे लागतील. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस महेंद्र राईट मोर द विकेटचा मारा पाहावं लागेल. ओ यावेळेस पहिला चेंडू. नक्कीच पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळलाय.
हो यावेळेस नो चेंडू नक्कीच इथे मात्र पंचाने गोलंदाजाला दंडित केलं गेलं या षटकाचा दुसरा चेंडू हाताळत असताना मात्र चेंडू नो हाताळला गेलाय. 9+1 अशा 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने दाफलक 30 धावा दाफलकावरती. यापुढे चेंडू मात्र फ्री हिट असेल फलंदाजासाठी. ओ हो यावेळेस मात्र लोवर फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाही इथे फलंदाजाला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. फ्री हिट चेंडू जरूर होता, मात्र त्याचा फायदा उचलता पाहायला मिळाला नाहीये फलंदाज. अजून या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत. हो यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणाला इथे मात्र थांबवलं गेलं. एक सिंगल कंप्लीट झालं. एक सिंगलच्या साह्याने धावफलक 31 धावा धावफलकावरती. हो यावेळेस नक्कीच यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस स्लिप क्षेत्ररक्षकाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या. झेल होता आणि त्या झेलचा फायदा मात्र इथं फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडूवरती मिळतील 4 धाबा. 4 धावेच्या साह्याने धावफलक 35 धाबा धावफलकावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये मात्र आपली धावसंख्या नेऊन ठेवण्याचं काम इथं पेटरवाडी संघाकडनं नक्कीच होईल का पाहावं लागेल. शेवटचा चेंडू ह्यावेळेस खराब चेंडू. यावेळेस स्क्वेअरचा मारा. अवंतर धावेच्या साह्याने धावफलक 36 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकच चौकार षटकार जर आला तर चांगल्या स्थितीमध्ये मात्र आपला धावफलक नेऊन पोहोचवण्याचं काम इथे केलं जाईल का दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकाचा नाही तर या इनिंगचा. ओ स्ट्रेट ड्राईव्ह फटका. चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन. षटक क्रमांक 5 संपलंय. धावांचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती आणि 39 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलं टीम कवटेवाडी संघासमोर. येस विलासदादा निरगुडे महाराष्ट्र पोलीस कृपया आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती या. आपलं सन्मान केलं जाईल त्या तुम्ही स्वीकारा. या आयोजकांच्या वतीने तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. आणि तसेच संतोष दादा तुम्ही देखील या. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. कृपया दोन्ही आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं दोन्यांनी. आणि किरण भगत यस महाराष्ट्र होमगार्ड म्हणून ज्याची निवड झाले. नक्कीच त्याला आपण बोलूया दादांचा सन्मानासाठी. यस धन्यवाद दादा. तुम्ही इथं मात्र
आपली टीम आज या दिवसात खेळताना पाहायला मिळेल. तसेच संतोष दादा तुमचा देखील सत्कार केला जाईल. विनंती आहे आपण देखील या. येस धन्यवाद दादा, तुम्ही देखील इथं आपल्या टीमचा पाठिंबा म्हणून इथे उपस्थित राहिले. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी कवटेवाडी संघाची मैदानात चला. तर यापुढील होणारा सामना बांगरवाडी संघाचा कर्णधार आणि भागोचीवाडी संघाचा कर्णधार. कृपया विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या टॉस बॉक्स मध्ये आपल्या नाणेफेकी केले जाईल. यावेळेस सामन्याला मात्र ग्रीन सिग्नल दिला जातो. या येस बांगरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. विलासदादा आपण देखील या. तर यावेळेस स्ट्राईक एंड वरती पराग आणि नॉन स्ट्राईक वरती नरेश. यस नरेश मामा आणि परागला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर दीपक यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस खराब यावेळेस स्क्वेअरचा मारा अवंतर दावेच्या साह्याने इथे मात्र धावफलक एक या धावसंख्येवरती इथे मात्र खातं खोललं जात. टीम कवटेवाडी संघाचं अकाउंट ओपन झालंय. एक धावफलकावरती जोडली गेले अवंतर दावेच्या साह्याने. हो यावेळेस नक्कीच एसटी रक्षकांनी थोड्याशा चुका केल्या. मात्र स्लीप क्षेत्ररक्षक तितकंच हुशार आहे. मात्र जे पकडला गेला चेंडू मात्र यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयास हिट देखील केला. मात्र स्वतःच्या क्रीज मध्ये मात्र फलंदाज नरेश सेफ असेल. एक धावेच्या साह्याने धावफलक 2 धावा धावफलकावरती. हो यावेळेस नक्कीच बॅटला ब्रश करून चेंडू मात्र एसटी रक्षकाला चुकून गेला होता आणि इथे मात्र स्लिप क्षेत्ररक्षकाने चेंडू चांगला सेर केला आणि कॅरी केला आणि इथे मात्र एकही धाव इथे घेतली जाणार नाहीये. इथे मात्र आमचे विभागाचे उपाध्यक्ष साहेब रोहिदास बांगारे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत.
बळेसकर ऑफ चेंडू नक्कीच खूप ऑपोजिशनच्या बाहेर हाताळला गेला हा चेंडू. यावरती मात्र एक स्क्वेअरचा मारा अभ्यंतर धाब्याच्या साहाय्याने धावफलक 3 या धावसंख्येवरती. हो 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 यावेळेस चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालतो या आणि इथे चेंडू खाली यष्टी रक्षक. इथे मात्र नरेश या फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पहिला हादरा दिला जातोय टीम कवटेवाडी संघाला. नरेश बॅक टू डग आउट. यावेळेस नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती योगेश असेल. नक्कीच योगेशला देखील आता आपल्या संघाची जबाबदारी मात्र खांद्यावर घेऊन चालावं लागेल. मात्र नरेश हा फलंदाज यावेळेस तंबूच्या आश्रयाला येत असताना पाहायला मिळाला. मात्र झेल अतिशय पहिल्या अटेंडमध्ये मात्र यष्टीरक्षकाने झेल सोडला होता. मात्र दुसरा अटेंड करत असताना झेलला कॅरी केलं गेलं आणि हादरा क्रमांक पहिला कवटेवाडी संघाला दिला गेला. या चला यावेळेस योगेश डाकुरे शैलीचा फलंदाज पाहावं लागेल. योगेश मध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमतेवरती खरोखर खरा उतरेल का हा फलंदाज. एक डाकुरे शैलीचा फलंदाज. चला मैदानात जास्त वेळ घेऊ नका. पंच जास्त वेळ देऊ नका. लगेच सुरुवात करा सामन्याला. या वेळेस नक्कीच जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता योगेशचा. मात्र त्यावरती फक्त आणि फक्त 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक 5 या धावसंख्येवरती. विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जाते दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस नक्कीच षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी. यस यावेळेस व्यक्तिक पहिले सांगी कुठे दुसरे षटक घेऊन येत असताना पप्प्या यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पप्प्या खडकीचा विचार केला तर एक सातत्याने मात्र ग्रुपवर खूप प्रमाणात चर्चा असते त्यांची आणि नक्कीच अतिशय चांगली चर्चा करत असतात. नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने असतो. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो यावेळेस पहिला चेंडू होता. चेंडूला उसळी जास्त होती आणि त्या उसळीचा फायदा इथं फलंदाज पराग घेत असताना इथे मात्र परागच्या बॅटमधून मिळाला हा चौकार. पहिला चेंडू मात्र इथं पाप्या खडक्यावरती हल्ला केला आहे. इथे मात्र पहिला चेंडू चौकार. चौकाराच्या साह्याने इथे मात्र धावफलक पुढे सरकल जाईल. 9 धावा धावफलकावरती आणि आमचे आणि इथे मात्र आमच्या कमिटीचे सदस्य म्हणून ज्यांची ओळख राहुल पारणे इथे उपस्थित झाले त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. ओहो यावेळेस चेंडू फक्त आणि फक्त उडवला गेला होता. मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स चेंडू होईल फरार. चौकार. नक्कीच परागच्या बॅट मधून हा दुसरा चौकार पाहायला मिळाला. या कमालीची फलंदाजी परागच्या माध्यमातून. विचार केला तर अद्यापर्यंत परागला तितकी स्ट्राईक मिळाली नव्हती. मात्र आता स्ट्राईक मिळत असताना पराग मात्र हल्ले
बोल करतो या नक्की हल्ले चढवले जातात परागच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चौकार परागच्या मॅट मधून पाहायला मिळाला. पाहावं लागेल पप्प्या खडकेला मात्र कुठेसा कमबॅक करावं लागेल. हो यावेळेस देखना पटका. यावेळेस काय स्किल कौशल्य मात्र पणाला लावत असताना आपला अनुभव. यावेळेस पराग सलगचा तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक मात्र लगवली जाते परागच्या माध्यमातून. काय कमालीची फलंदाजी परागच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र सेंडू 3 दिशेला 3 चौकार ठोकले. काय हुशारी या फलंदाजांमध्ये. मात्र स्वतःचा अनुभव पणाला लावत असताना पराग यावेळी स्ट्राईक एंड वरती. कमालीची फलंदाजी चालली कवटेवाडी संघासाठी. मात्र पराग अजून काही करेल का पाहावं लागेल. सलगचा तिसरा चौकार देखील ठोकलाय परागने. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओहो यावेळेस शॉट. यावेळेस यस यावेळेस सलगचा चौथा चौकार आहे. इथे चेंडू वन बाउन्स सीमा पार. हो यावेळेस काय नजाकत काय फटका. यावेळेस सलगचा 5 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते परागच्या माध्यमातून. ओहो यावेळेस थांबवलाय चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं. एक सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक दुसरं संपलं गेलं. आणि धाबांचा विचार केला तर 26 धाबा धावफलकावरती. यावेळेस व्यक्तिगत दुसरं सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना दीपकला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पराग पुन्हा एकदा. ओहो यावेळेस पहिला चेंडू इथं निर्धाव हाताळला जातोय. दीपकचा विचार केला तर पहिल्या षटकांती फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. आणि त्याच्यानंतर मात्र 21 धावा 21 धावा इथं खर्च केल्या. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेत असताना फलंदाज सॉरी क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये या. परागच्या बॅट मधून मिळाला हा पाहायला मिळाला. हो ह्या वेळेस पुन्हा एकदा आपलं स्किल्स कौशल्य दाखवत असताना पराग सलगचा दुसरा षटकार.
हो यावेळेस विजय फटका परागच्या बॅटमधून काय कमालीची फलंदाजी राहिले परागची. यस काय कमालीची फलंदाजी केली. 12 बॉल आणि 35 धावा परागच्या व्यक्तिक आहेत. अतिशय चांगली फटकेबाजी. पराग मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय. कृपया पराग विनंती असेल की आपण या लगेच आपले मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. तर विनंती असेल किरण भगत